अजितदादांच्या जयंतीनिमित्त सांगलीत अभिवादन आठवणींना उजाळा कार्यकर्ते भाऊक। राज्याचे धडाडीचे लोकप्रिय नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम उत्साहात झाला। यावेळी विविध पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। आणि या कार्यक्रमात सांगलीचे आमदार सुधीर गाडगे, विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, माजी मंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे, नगरसेवक अशोक मासाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी म्हटलंय, अजितदादा पवार हे वक्तशीर, स्पष्टवक्ते आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते। काम होणार नसेल तर ते स्पष्टपणे सांगत होते, कोणालाही खोटी आश्वासने देत नसत। त्यांच्या कार्यशैलीची आठवण महाराष्ट्र कायम जपेल। आमदार सुधीर गाडगे, माजी मंत्री सुरेश खाडे आणि प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी अजितदादांच्या नेतृत्व गुणांबरोबरच त्यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीच्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली शहरच्या वतीनं जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी भाजपाचे शेखर इनामदार, उपमहापौर गजानन मगदूम, सभापती अतुल माने, काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, हर्षवर्धन पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दोन प्रसंगाला सामोरे जातो। एक तर आपले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एक जनसामान्यातला जाणता राजा ज्याला म्हणू आपण, की आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांची जयंती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं हे राज्यकारभार ज्यांनी चालवत आहे, सक्षमपणानं चालवत आहे, त्यांचा वाढदिवस, असे दोन्ही विषय आज आपण हाताळतो आणि दोन्ही विषयांना आपण शुभेच्छा देण्यासाठी आहोत। खरं तर अजितदादांच्याबद्दल खडेसाहेबांनी जे सांगितलं त्यापेक्षा सुद्धा एका शब्दात, एका वाक्यात, काही काळात त्यांचं वर्णन करणं अशक्य आहे। कारण त्या नेत्याचं नेतृत्व आणि ते व्यक्तिमत्व एवढं चौफेर आहे की त्याबद्दल फक्त एका शब्दात आणि एका वाक्यात बोलू शकत नाही। पण एक नक्की आहे, या महाराष्ट्राच्या जनतेची नाळ ओळखणारा नेता आणि महाराष्ट्राच्या जनतेशी समरस असणारा नेता म्हणून त्यांनी लावून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक क्षेत्रात, शेतीमधल्या असू दे, एक तज्ज्ञ सुद्धा देऊ शकणार नाही अशा पद्धतीचे सल्ले आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांचं असायचं। उद्योगमध्ये सगळ्या क्षेत्रात म्हणजे, आणि आपल्याला माहिती आहे की फायनान्सच्या बाबतीत तरी या राज्याचा गाडा असताना की दादांनी सलग 9 वर्ष त्या ठिकाणी स्वतः अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्प सादर करणं ही काय फक्त मोठेपणाची गोष्ट नाही आहे, बारकावे असतात, त्यात प्रत्येक घटकाचं लक्ष ठेवावं लागतं। विद्यार्थी असतील, बालकं असतील, माता असतील, भगिनी असतील, शेतकरी असेल, त्याच पद्धतीनं बाकी सर्व समाज घटक असतील, त्या सर्वांचं त्यात समावेश करून सर्वांचं समाधान कसं करता येईल। निधी तुकडा असतो आणि त्यातनं सर्वांचं समाधान करणं ही फार क्लिष्ट बाब असते आणि ही बाजू दादांनी या महाराष्ट्राची अत्यंत चांगल्या पद्धतीने समर्थपणानं सांभाळली, हे वाखाणण्यासारखं आहे। आणि हे सगळं करत असताना जनसामान्यातला नाळ आपली कधी त्यांनी वेळी होऊ दिली नाही। सामान्यांचे प्रश्न, सामान्यांना काय हवं आहे, त्याला ते आपण कसं करता येईल, त्याला कसं देता येईल, या संबंधी सातत्याने आयुष्यभर ज्यांनी प्रयत्न केले, त्या दादांचा आदर्श घेऊन आम्ही सर्वजण जातो। आज महायुतीच्या माध्यमातून आणि शासनानेही यावर्षी जाहीर केलं की दादांची जयंती ही शासकीय कार्यक्रम म्हणून चित्रपुढं साजरा केला जाईल। आणि कधी वाटलं नव्हतं गेल्या वर्षी दादांच्या वाढदिवसाला आम्ही वरळी डोममध्ये संध्याकाळी 22 तारखेला आम्ही सर्वजण दादांचे जवळचे सहकारी म्हणून आम्ही सर्वजण दादांचा वाढदिवस आम्ही एन्जॉय केला। त्यावेळेला 64ची कल्पना आली नाही की आपल्याला पुढच्या वर्षी जयंती साजरी करायला पाहिजे, पण अगदी दुर्दैवानं आलेला तो प्रसंग होता। त्यामुळे आज आपण दादांची जयंती साजरी करतो। त्या जयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रम सर्वांनीच आयोजित केलेले आहेत। महिलांचा मेळावा असेल, आरोग्य शिबिरं असतील, वृक्षारोपणाचे, विशेषतः वृक्षारोपणावर दादांचा फार भर होता आणि म्हणून या ठिकाणी देवगिरी ते गेवराई असं गोवराई असं एक प्रकल्प आम्ही सुरू करतो। त्यात सर्वांनी सहभागी व्हावं, आपल्या महाराष्ट्राचं पर्यावरणाचा
फार दादा काळजीपूर्वक विचार करायचे आणि त्यांच्या विचारांना साथ देण्यासाठी म्हणून हे सर्व उपक्रम चांगल्या पद्धतीने साजरे केले जातील. आमची महायुती असल्याने सर्वच पक्ष असतील, विरोधी पक्षातले लोकसुद्धा आज दादांची आठवण काढून त्या ठिकाणी आवर्जून त्यांना अभिवादन करतात सगळीकडे महाराष्ट्रात. तर ही एक आजचा दिवस आम्ही दरवर्षी दादांचा वाढदिवस म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा करायचो. मात्र दुर्दैवानं आजच्या दिवशी दादा आपल्यामध्ये नाहीत आणि वाढदिवसाचं रूपांतर आज जयंतीमध्ये झालं. दादा असणं आणि दादा नसणं ह्यातला फरक काय हे लोकांना आत्ता कळाला. दादा असताना लोकप्रिय होतेच, परंतु दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना लक्षात आलं की दादा पाहिजेच होते, दादाशिवाय महाराष्ट्र पुढं जात नाही हे सर्वांच्या लक्षात आलं. आज जर तुम्ही बघितलं असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की माझे उत्तम सहकारी आजपर्यंत. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की माझा जिवलग मित्र. उद्धवजी ठाकरे म्हणतात की मला त्या 2.5 वर्षामध्ये एवढं सांभाळून घेतलं, प्रशासकीय कामकाजाची मला माहिती नव्हती, पण ते सगळं मंत्रिमंडळ आणि सगळा कारभार दादानी सांभाळला. वेगवेगळ्या पक्षातले नेतेसुद्धा आज असं म्हणत आहेत की दादा पाहिजे होते आणि जनतेमध्ये सुद्धा हीच भावना आहे. आता मला सांगा की एवढ्या महाराष्ट्रामध्ये इतके वेगवेगळे विचाराचे पक्ष आहेत, त्यातले त्यात आपण एक म्हणतो की पुरोगामी विचार, आणि भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत आपलं पुरोगामित्व कमी केलं नाही किंवा ढळू दिलं नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून जसं आज आपण बघतो की एखादा मंत्री असतो, एखाद्या खात्याचा अभ्यास असतो, एखाद्या विभागाचा अभ्यास असतो, तर दादांचं असं होतं की दादांना अर्थकारण चांगलं कळत होतं, शेतीच्या बाबतीमध्ये चांगलं ज्ञान होतं, दूध डेऱ्याच्या बाबतीमध्ये तसंच त्यांना ज्ञान होतं. त्याचबरोबर युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न आणि त्यात क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आज जो काय बदल झालेला आहे तो दादांच्यामुळं झालेला आहे. आणि अशा विविध क्षेत्रामध्ये काम करून एवढ्या मोठ्या पदावर पोचलेले दादा, आज हा महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी दादांची फार गरज होती. दुर्दैव आहे, कुठल्याही माणसाला कुठल्याही नेत्याकडं कुठल्याही पक्षाकडे गेलं आणि काम झालं नाही तर त्यांना शेवटचा पर्याय वाटायचं की अरे चला आता दादाशिवाय काय इलाज नाही आहे. आणि ती माणसं साधी गोष्ट आहे, म्हणजे मोठे कारखानदार तर जायचेच, पण एखाद्याच्या दारातली गटर होत नाही, वर्षानुवर्ष पाणी साठून राहते, ते शेवटी म्हणायचे चला आता आजीदादाकडे जाऊ, त्याच्याशिवाय वळण्यावर येणार नाही घेतले लोक. अशी एकूण दादांचं एकूण पद्धत होती. आणि आज दादा आपल्यामध्ये नाहीत, पण इलाज नाही, दादांचं कार्य आपल्याला पुढे नेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्त त्यांना मी आदरांजली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.